टॉस येथे जिंकलाय. BCC चिंचवली संघाने प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि शतरक्षण दिलाय. ते अर्थातच PCC मांडवा या टीमला, परंतु 18 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. किती धावांचा डोंगर उभारला जाईल PCC मांडवा टीमच्या विरोधात हे ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती करूया इन्व्हाइट याच विभागातील बदलापूरचा एक ब्रँड अर्थातच प्रसादजी सबारे सरांचा आभास. थँक्यू सो मच. हॅलो. येस, थँक्यू सो मच सोनू सर. खरं तर नक्कीच चांगली मॅच पाहायला मिळाली. खरं तर दोन्ही टीमचं कौतुक, कारण की शेवटपर्यंत मात्र दोन्ही संघांनी हार मानली नव्हती. परंतु क्रिकेट मित्रांनो, शेवटच्या मोमेंटला कधी सामना कोणत्या बाजू जाईल हे सांगणं कठीण असतं. नक्कीच इथे आम्हाला असं वाटलं होतं की बसता नक्कीच तात्या प्रतिष्ठान बोनली संघ जिंकेल, परंतु अगदी जिंकता जिंकता नक्कीच संघ हरताना देखील पाहिलेत मैदानाच्या आत. परंतु हरता हरता संघ जिंकताना पाहिलेत. दोन्ही संघांचं कौतुक. जाऊयात मॅचच्या दिशेने. सेकंड राऊंडमधले हे सामने, सेकंड राऊंडची ही पहिली मॅच PCC मांडवा विरुद्ध BCC चिंचवली या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच. सामना 3 षटकांचा आहे. यस, गेम ऑन. दोन्ही संघांना देऊयात या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. गेम ऑन. पहिलाच बॉल गुडलेन स्पॉटचा ऑन साइडला उडवलाय, लॉफ्ट केलाय, फटका अप्रतिम दर्जेदार. आणि पहिल्याच बॉलवरती अनिल पादीरचं स्वागत केलंय या खरबाई मैदानावरती. पहिलाच बॉल सीमा पार षटकार. ऋतिक मुकणे यांचा ठिकाणी आगमन झालंय. ऋतिक, आपलं स्वागत आहे. खरं तर ऋतिक मुकणे हे देखील आमच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्यांचं स्वागत झालंय. वेलकम ऋतिक. नक्कीच ऋतिक हे देखील लवकरात लवकरच लग्नाच्या नक्कीच बंधनामध्ये बांधले जातील. इथे हा चेंडू देखील गुडलेन स्पॉटचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली मिळाली. बॅकफूटवरती आले होते. पंच करण्याचा प्रयत्न फलंदाज अनंता गावंडाचा राहिला होता. ॲक्शन रिप्ले पाहता अतिरिक्त उचली मिळाली आणि तदनंतर हा डॉट बॉल आलाय. कमबॅक केलं अनिलनं. शॉट प्लेन झेलची संधी. शॉट फाईन लेगला खेळाडू होते. जवळ मित्र म्हणेन हाताला चटका लागून गेला की काय. बॉल सीमा पार. 4 धावा. याही मॅचला मजा येईल नक्कीच सोनू सर, कारण की एका बाजूला अनिल पादीर, त्यांच्या समवेत आपण पाहता भगवान गोरे, अक्षय असेल नक्कीच, परंतु दुसऱ्या बाजूला अनंता आणि सुरेश आणि राम असतील. परंतु दोन्ही टीमकडे मात्र चांगले बॅट्समन आहेत. मॅचला मजा येणार आहे. चांगली लढत ही पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत आणि दोन्ही संघ आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आहेत. अर्थात आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ अंतर्गत आहेत ते दोन्ही संघ. ओव्हरपिच बॉल लॉप करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी
अगदी कनेक्शन चांगलं नाहीये. जर का कदाचित चांगला संपर्क झाला असता तर जवळ जवळ या चेंडूवरती चांगल्या धावा मिळाल्या असत्या, परंतु कमबॅक होतोय गोलंदाज अनिल पादीरकडनं. डॉट बॉल. मागील 4 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज अनिलनं. हा देखील चेंडू चांगला आहे, परंतु पंच सांगतायत की शेवटच्या मुवमेंटला हा बॉल खरं तर ऑफस्टिकच्या बाहेर आहे. शप्पलचा वाईट नाहीये, फक्त एकच वाईट आहे त्या ठिकाणी. फक्त एक वाईट असेल आणि त्या कारणास्तव मी तर म्हणेन हा चेंडू वाईट घोषित केलाय. एक अवांतर धाव मिळेल, धावफलकावरती एक धाव ऍड होते. चिंचवली संघाची धावसंख्या तब्बल 11 धावा. सुरुवात चांगली झाली. स्लोवर वन बॉल. इथे आपण पाहता सन्मान दिलंय. फसवा चेंडू होता. कदाचित हा चेंडू बॅटच्या आतल्या भागाला लागला आणि त्यानंतर अगदी स्क्वेअर एकला जिथे पंच आहेत त्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला, परंतु कोणत्याही प्रकारची धाव आली नाहीये. डॉट बॉल. सुरेख कमबॅक राहिलंय. बाउन्स बॅक केलंय अनिलनं. मागील षटकाराने चौकाराचं मात्र उत्तर सातत्याने डॉट बॉलनं दिलं गेलंय. शेवटचा बॉल. शॉर्ट प्लेन ऑन सेटला हुक केलाय. फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत अक्षय. चुका होणार नाहीयेत. इथनं चांगला जजमेंट. कॅच कॅरी केली. या ओव्हरचा शेवट मात्र विकेटनं गोड केलाय. अनिल पादीरला मिळते हे पहिली सफलता, पहिला विकेट. आणि या ठिकाणी आपण पाहता पहिला धक्का लागलाय टीम BCC चिंचवली संघाला. अनंता गावंडा बॅक टू दी पवेलियन. अगदी या ठिकाणी आपण पाहतात पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन दोन्हीही संघांकडनं सुरुवात मात्र चांगली झाली. नक्कीच दोन्ही टीमचे 12 मॅन या ठिकाणी आहेत. खरं तर अगदी PCC मांडवा टीम म्हटलं तर नवनवीन खेळाडू या ठिकाणी आमच्यासोबत जॉईंट आहेत. ओव्हर क्रमांक दुसरा भगवान गोरे आलाय आणि त्याचं देखील स्वागत मात्र षटकारानं केलंय. सुरेशच्या बॅटमधनं हा कडबा प्रहार षटकार. संधी मात्र दिली आणि तदनंतर बॉलला अगदी पाठवले बाउंड्री लाईनवरती. खूप चांगला कॅमेरा वर्क सध्या तरी देवा करतायत. अगदी बॉलवरचा जो लोगो आहे तो देखील दिसतोय. एवढा चांगला या ठिकाणी कॅप्चर केलं जात आहे. फुल लेन बॉल. फटका फसलाय, फसवलाय, परंतु इथे डीप मध्ये खेळाडू आहेत अक्षय. चुका होणार नाहीयेत. आणि आता इथनं आपण पाहता षटकाराचा प्रत्युत्तर आता विकेटनं दिले जात आहे. फलंदाज सुरेश बॅक टू द पवेलियन. खरं तर सुरेशनं नक्की चांगला फटका लगावला होता, परंतु ताकद थोडी कमी पडली. अगदी स्लोवर वन बॉल फेकला. फसवा चेंडू फेकण्यात आला मैदानामध्ये. गोलंदाज भगवानच्या माध्यमातून. भगवानकडे व्हेरिएशन चांगले आहेत. कधी चेंडू ऑफस्टिकवरती, कधी लेगस्टिकवरती, कधी बाउन्सर, कधी यॉर्कर, कधी ऑफ कटर, कधी लेग कटर, कधी स्लोवर वन. सातत्याने चांगले गोलंदाजी आणि आपल्याकडे असलेलं व्हेरिएशन सध्या तरी मैदानाच्या आत भगवान दाखवतोय. स्क्रीनवरती आपण पाहता भगूला त्यानं कमबॅक केलंय विकेटनं. टीमची टोटल बॅटिंग करत असताना चिंचवली संघाचे आतापर्यंत 17 धाबा धाव फलकावरती आहेत. 17वरती सध्या तरी खतरा लागलाय, तो म्हणजेच सुरेशच्या माध्यमातून नवीन खेळाडू मैदानाच्या आत एंटर झालाय राम खंडवी. शॉर्ट ऑफ बॉल कट केलाय, अर्थातच ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये अक्षय आहेत. सध्या तरी मी तर म्हणेन
चिंचवली संघाला मिळते नशिबाची साथ आणि बॉल चाललाय मिड विकेट सीमा पार 4 धावा चौकार. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहिलं. अक्षयचं जजमेंट चांगलं होतं परंतु शेवटच्या मोमेंटला पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडूने गिरकी घेतली आणि तिथे अक्षयला बेट करून मात्र 4 धावा आल्यात. इथे चूक मित्रमंडळानं अक्षयची नव्हती परंतु त्यानंतर लगेचच भगवाननं कमबॅक केलं डॉट बॉलनं. 21 धावा धावफलकावरती आहेत. ही मॅच प्रेक्षकांना चांगले पाहायला मिळेल. जे प्रेक्षक आम्हाला ग्राउंडवरती जॉईंट आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटवरती ऐकतात त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम आपल्या सर्वांचं. आपण या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. स्वर्गीय विष्णुदादा स्मृती चषक या स्पर्धेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय बॅटचा टो एंडला हा चेंडू आणि आता इथे अनिल आलेत. चुका होणार नाहीयेत. चांगला कॅच कॅरी केलाय आणि आता परतावा लागेल मित्र म्हणेन राम खंडीवला देखील मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद. पाहतात भगवाननं अजून एक मित्र म्हणे विकेट मिळवून दिलाय. राम खंडवी एक मोठं नाव होतं खरं तर त्याला बाद करण्यामध्ये यश आलंय भगवानला. आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक. स्ट्राईकवरती नवीन बॅट्समन रामदास आलेत. डावकुऱ्या हाताचा फलंदाज. खरं तर रामदासला आम्ही कित्येंदा पाहिलंय BCC चिंचवली संघाकडनं अगदी चांगली बॅटिंग करत असताना. जेव्हा संघ अडचणीत सापडतो तेव्हा सातत्याने चिंचवली संघ रामदासकडे आवर्जून मात्र अशुभ नजरेने पाहतो परंतु या मॅचमध्ये रामदासकडनं पुन्हा अपेक्षा असतील. गुडलेस स्पॉटचा चेंडू बॅट्समन पासून दूर होता अवे फ्रॉम द बॉडी परंतु पंचांचा इशारा हा चेंडू आपण पाहतात डॉट आलाय. षटक क्रमांक दुसरं संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर करंट रन रेट आपण पाहता बॅटिंग करत असताना चिंचवली संघाचं 11.0च्या सरासरीने धावा बनवल्या जातात. तब्बल 22 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर सेकंड राऊंडची ही पहिली मॅच आपण पाहत आहेत. नक्कीच BCC चिंचवली विरुद्ध PCC मांडवा हे दोन्ही संघ बलाढ्य आहेत. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. आता दोन्ही संघ पाहिले तर एक नक्कीच दोन्ही संघ हे मित्र म्हणेन खालापूर तालुक्यातून बिलॉंग करणारे आहेत. खोपोली संघ आणि वेनेगाव टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या त्वरित इनिंग ब्रेकमध्ये टॉस येईल मित्रांनो. टॉससाठी आपण त्वरित यायचं. येस गेम ऑन. षटक क्रमांक 3 गोलंदाज रोशन. पहिलाच बॉल गुडली स्पॉटचा ऑन साईडला आपण पाहता ढकललाय ड्राईव्ह केलाय आनंद कापेटना ड्रिपमध्ये आपण पाहता हा चेंडू चाललाय परंतु या चेंडूवरती फक्त एक सिंगल मिळेल. सध्या तरी जय मित्र म्हणेन रामदासला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम करतोय कारण की जयला माहिती आहे रामदास एक मॅच विनर खेळाडू आहे. त्याला स्ट्राईक देणं भरपूर महत्त्वाचं आहे या मॅचमध्ये. टॉप ऑर्डर म्हटलं तर अनंता गावंडा सुरेश आणि राम खंडवी हे लवकरात लवकर बाद झाले. तिघांनी ही सुरुवात चांगली केली परंतु त्यानंतर आता संपूर्ण डावाची जबाबदारी रामदास आणि जयवरती आली आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. षटकाचा विचार केला तर अजूनही 5 बॉल शिल्लक. या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न BCC चिंचवली करेल परंतु हा चेंडू आपण पाहतात यस पंचांचा इशारा आलाय की लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर हा चेंडू. पंचांचा इशारा. एक अवांतर धावफलकावरती आता ऍड होते. 24 धावा धावफलकावरती आहेत. फुल लेंथ बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय गॅपमध्ये ढकललाय डीपमध्ये अक्षय आहे. चांगला प्रयत्न चांगला एफर्ट या ठिकाणी परंतु ऑन द स्टंप थ्रो नक्कीच झाला परंतु
आउटफील्ड नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट ही चांगली म्हणावी लागेल. फलंदाज रामदासची 2 धावा कंप्लीट झाल्या. जेव्हा तुम्हाला मैदानाच्या आत खेळत असताना डबल किंवा 3 धावा कंप्लीट करायचा असेल ना, तेव्हा तुम्हाला पहिली धाव ही अतिशय वेगानं कंप्लीट करावी लागते. दोघांचं ताळमेळ चांगला आहे, आय कॉन्टॅक्ट चांगला आहे, कॉलिंग चांगली होती. एकमेकांकडे लक्ष पाहिजे आणि खरं तर चांगला लक्ष. जवळ 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. फुल लेन बॉल, चुकीचा लेन बॉलला पाठवलाय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, गॅप मधून बॉल सीमा पार. पंचांचा इशारा मॅक्सिमम बिग हिट षटकार. मी मगाशी म्हटलं की रामदासकडनं सातत्याने चिंचवली संघ अपेक्षा करतो आणि नक्कीच रामदासनं मात्र कधी या संघाला नाराज केलं नाहीये. आताचा चेंडू कदाचित गोलंदाज रोशनच्या हातामधून हा चेंडू निसटला की काय. यस, पंचांचा इशारा आलाय नोचा. पहिला बिमर आलाय. तुम्ही एका ओव्हरमध्ये 2 बिमर जर फेकले तर गोलंदाज बाद होऊ शकतो. यस, नो बॉल. आता मात्र फ्री हिटची संधी. आताचा चेंडू पुन्हा एकदा पाहावा लागेल. यस, हा देखील चेंडू खराब आहे. व्हाईट बॉल. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन वेनेगाव टीम आणि खोपोली टीम आपण टॉससाठी या त्वरित आणि वेनेगाव टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. फ्री हिटचा चेंडू ऑन साईडला उडवलाय. डीप मध्ये अक्षय आहेत, परंतु इथे आपण पाहता जरी कॅच पकडली असती तरी देखील फलंदाज या ठिकाणी नॉट आउट असते, कारण की फ्री हिटवरती तुम्ही फक्त रनआउटच करू शकता. परंतु या ठिकाणी आपण पाहता नक्कीच चांगला चेंडू कौतुक करेन मी या ठिकाणी रोशनचं. थोडासा वेग देखील कमी करण्यात आला, परंतु तदनंतर आपण पाहता फटका जरूर फसला होता, परंतु या चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च केली आहे. आतापर्यंत 35 धावा फलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. फटका चांगला आहे, परंतु मिडॉनला खेळाडू आहे त्यांना बीट करून बॉल त्याला डीप मध्ये. परंतु या चेंडूवरती जवळ 2चा कॉल केलाय आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा शेवटच्या षटकात तुम्ही धावा जमा करता तेव्हा धावा महत्वाच्या असतात आणि इथं आपण पाहता सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले गेलं. जयच्या बॅटमधून 2 धावा आल्या. 37 धावा फलकावरती. शेवटचा बॉल. शॉट प्लेन गतीत परिवर्तन, परंतु इथे पिकअप शॉट वेट अँड वॉच. बॉलला पुल केलंय. पुल अँड पॉवरफुल पॉवर बॅक स्ट्रोक. बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार. आणि पाहता पाहता षटक क्रमांक 3 देखील संपलंय आणि अप्रतिम अशी बॅटिंग पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये रोशननं तब्बल 21 धावा खर्च केल्यात. अनिलने 11 धावा खर्च केल्यात. भगवाननं 11 धावा खर्च केल्यात. अशा रीतीनं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 43 धाव फलकावरती जमा झाल्यात आणि आता 44 धावा संख्येचं टार्गेट उभं केलंय PCC मांडवा संघाच्या विरोधात. 18 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज.
या टॉस जिंकला बेनेगाव टीमनं. निर्णय कळवायचा आपण लगेचच. डिसिजन पेंडिंग आहे खोपोली टीम. जसा निर्णय येईल. 43 बनल्या गेल्यात आणि 44 धावसंख्येचा टार्गेट आहे. 18 चेंडू आणि 44 धावसंख्येची गरज. आणि या 44 धावा मात्र कशा रीत्यानं चेस केल्या जातील का डिफेंड केल्या जातील हे ऐकवण्यासाठी आपण करूयात पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती परिवर्तनाने ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी आमचे साथी समालोचक, आमचे बंधुतुल्य मित्र व्हॉइस ऑफ वांगणी सोनू ऐकवला सर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रसादजी सबारे सर, ज्यांचा आपण आवाज ऐकला त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण या ठिकाणी पाहतोय स्वर्गीय विष्णुदास स्मृती चषक 2025 मध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. पहिलाच बॉल ऑफ केला. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी भरपूर चांगला झेल टिपलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू सज्ज होते. त्या ठिकाणी शरद होते आणि शरदनं वॉट अ कॅच टिपली आणि फलंदाज या ठिकाणी पहिला धक्का लागत असताना फलंदाज होईल बाद. टीमचा कॅप्टन केलाय गारद. पहिल्याच बॉलवरती विकेट बाय करमान. अनिल पादीर बाक्स डगआउट. वरती चंदर अप्रतिम कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती इथे मी म्हणेन फलंदाज अनिल पादरीची विकेट मैदानाच्या बाहेर आली आणि जणू काय आता PCC मांडवा या टीमवरती हे मोठं संकट आलंय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. कॅन्डिडेट नंबर 3 वरती आपण पाहतोय ऑन स्ट्रायकर असतील राहुल स्ट्राईक एंडवरती आहेत. पहिल्या पिबांचं षटक. पहिल्या पिबांच्या षटकामध्ये आज जास्तीत जास्त या ठिकाणी धाबा आखवाडावा लागतील. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. लोवर फुल टॉस बॉल आपण पाहिलं. या ठिकाणी क्रिकेटचा सर्वात खातकी चेंडू म्हणून हाताळणी केली होती गोलंदाज चंदर गाबंडानं, परंतु कमबॅक राहिले. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये देखील पाहू शकता. अगदी खोलर टप्पाचा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बॅट आणि चेंडूंचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल आलाय. आता समीकरण राहिले आहे 16 बॉल आणि विजयासाठी 46 धावसंख्येची गरज आहे. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवरती चंदर गाबंडा, परंतु लोवर फुल टॉस बॉल पिकअप शॉट. व्हॉट अ टायमिंग. बॉल सरळ चाललाय. आपण पाहतो या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती होते राहुल आणि राहुलच्या बॅटमधून 44 धावांचा पाठला करत असताना ठोकलाय हा दर्जेदार देखणा षटकार. तेरी तो कभी मेरी मैदानाच्या आतमध्ये हे समीकरण सांगत असताना चंदर गाबंडावरती आता हल्ले चढवले जात आहेत. जणू काही 2 चेंडू चंदर गाबंडाच्या नावावरती राहिले, परंतु या चेंडूवरती षटकार आलाय 6 धाबाचा फुलकावरती. पुण्यात आपण पाहतो लोवर फुलटाचा बॉल. इथे आपण पाहायला गेलं तर ऑन साईडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत सुरेश निरगुडा, एक चांगला खेळाडू सध्या आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्याकडनं अजिबात चुका नाही आहे. एक धाव या ठिकाणी ऐकवडली जाते आणि एका धाबीच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहतोय ऑन बोर्ड 1 लॉस ऑफ 7 रन्स. 7 धाबाचा फलकावरती 44 धाबांचा पाठलाग करायचा आहे
आणि नेहमीच प्रत्येक चेंडूवरती आता तुम्हाला या ठिकाणी मोठमोठे फटके कन्वर्ट करावे लागतील. 7 धावा दाफलकावरती षटक क्रमांक आपण पाहतोय पहिला पिबनचा. स्लोवर गतीचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय चेंज ऑफ द पेस, परंतु पंच आम्हाला दर्शवतील हा चेंडू लेग स्टंप सोडून जाणार होता. एक्स्ट्राच्या स्वरूपात दाफलकावरती धाव खर्च केले जाईल. एका धाबेच्या मदतीने संघाचे धावसंख्या पण या ठिकाणी पाहिले गेले तर 8 धाबा दाफलकावरती आहेत. प्रत्येकी षटक तुम्हाला 14.33 सरासरीने धावसंख्या दाफलकावरती गाठायची आहे. हे देखील विसरून चालणार नाही आहे, परंतु भगवान गोरेला देखील विसरून चालणार नाही आहे. छोटा पाकेट आणि बडा धमाका नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. पण या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी एकच जवाली अगदी सरळ स्पष्टपणे दिसलं भगवान गौरीच्या माध्यमातून की फक्त या चेंडूवरती एकच धाव घेण्याचा प्रयत्न होता. आणि त्याचबरोबर आपण पाहतो या ठिकाणी PCC मांडवा टीमला सपोर्ट करण्याकरिता आज नवीन नवीन खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील. मांडवा या गावातनं अर्जुन, देवेश, कार्तिक, संग्राम असे 4 ते 5 खेळाडू नवीन नवीन या ठिकाणी अगदी संघाला पाठिंबा देण्याकरिता आलेत. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय अगदी चंदर गावंडाला दाखवले शेवटच्या चेंडूवरती आसमान आणि बॉल सरळ सीमा पार षटकार. पाच चेंडूंवरती फक्त उग्या 9 धावा होत्या, परंतु शेवटच्या बॉलवरती षटकार टोकला आणि धावसंख्या 15 पाहायला मिळते. जशी धावसंख्या मात्र ठिकाणी प्रत्येक षटकामागे 15.0च्या सरासरीने धावसंख्यावरती मेंटेन करायची आहे ना, आणि ती सुद्धा तरी आता मांडवा टीम ती मेंटेन करते. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं की जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये ना, तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. 12 चेंडू आणि आता विजयासाठी कराव्या लागतील जिंकण्याकरिता 29 धावा. 14.50च्या सरासरीने धावसंख्या दाफलकावरती मेंटेन करायची आहे. हे षटक फार महत्त्वाचं आहे. या षटकामध्ये जर भगवान गोरीची विकेट आली तर मॅचमध्ये कमबॅक करू शकतो, परंतु स्विच हिटचा प्रयत्न, व्हॉट अ टायमिंग. इथे आपण पाहतोय एक टप्पा घेत थर्ड मान रिजनला पंचांचा सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. मिळतील धावा 4 चौकार. ते पहिल्याच बॉलवरती 1 बाउन्स ओव्हर द रॉक थर्ड मॅन रिझन मध्ये चौकार आलाय. खरं तर आमचे लाडके स्वयंसेवक एवन जोडी कैलास आणि उमेश असे तुम्हाला पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूवरती त्याचं चाणाक्ष लक्ष आणि पहा तुम्ही लगेचच मैदानाच्या आतमध्ये बॉल आणला जातोय. खरं तर अफाट मेहनत करतात या स्पर्धेसाठी. शॉर्ट ऑफ लेन हुक करण्याचा प्रयत्न, फाईन क्षेत्रामध्ये कदाचित खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच पुन्हा एकदा दर्शवत आहेत हा चेंडू लेग स्टिकच्या खूपच बाहेर आहे. इथून आपण पाहायला गेलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात दफलकावरती खर्च करत असताना गोलंदाज सुरेश निरगुडा पाहायला मिळतात. तेज तर्रार वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर इथून धावसंख्या दफलकावरती पाहायला मिळतात. स्कोर ऑन द बोर्ड 20 धावा. हा चेंडू फक्त दिशा दिली, व्हॉट अ शॉट या ठिकाणी आपण पाहतो, परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणाला चेंडू जणू अडवला गेलाय. अफाट मेहनत सध्या चिंचवलीकर टीम खेळ मैदानाच्या आतमध्ये करते. त्यांना माहिती आहे इथून आपण पाहतोय उमेश आमचे स्वयंसेवक आहेत आणि त्या ठिकाणी आमच्या उमेशकडनं आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलाय की या चेंडूवरती फक्त मिळतील या 2 धावा. खरं तर चांगले स्वयंसेवक आहेत, अफाट मेहनत मैदानाच्या आतमध्ये करतात आणि इतक्या तडाख्याच्या उन्हामध्ये ते या मॅच आणि या स्पर्धेचा ते आनंद घेतात. आणि त्याचं एकमेव कारण आहे प्रसादजी सवारी सर. अगदी गावाच्या नावासाठी ते नेहमी स्वयंसेवक राहिलेत आणि या संपूर्ण स्पर्धेला कुठल्या प्रकारचा गालबट होणार नाही आहे याच्याकडं सर्वांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतात. आणि संघाचे धावसंख्या पाहिले गेले तर 22 धावा दाफलकावरती. पुन्हा आपण पाहतो ऑन साईडला फटका, लाजवाब स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे छोटा पाकेट बडा धमाका. भगवान गोरे थांबायला नाव घेत नाहीये आणि भगवान गोरेच्या बॅट मधून आणखीन एक देखणा रुबाबदार चौकार. तुम्हाला म्हटलं की
पिंपलोली या गावातनं 2 टीमा तुम्हाला पाहायला मिळतात आणि तर विनायक गोरेचा संघ आणि आज मात्र PCC मांडवा सध्या भगवान गोरे आणि अनिल पादीर यांचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जबरदस्त फलंदाजी. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी विराट कोहलीच्या स्टाईलला चेंडूला उडवलं होता. पर तुम्ही म्हणेन कॅच सोडली की मॅच सोडली. म्हटलं जातं ना कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. या मॅचमध्ये आपण पाहतोय कदाचित येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. सध्या तरी झेल तुम्ही कोणाची सोडली? भगवान गोरे ज्याच्या बॅटमधून धाबा आतापर्यंत भरपूर आल्यात. आतापर्यंत चौकार षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याने आतापर्यंत चेंडू फेस केले तब्बल 5 चेंडू आणि 12 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. क्या बात आहे. समोर फलंदाज आपण पाहतो राहुल ज्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. परंतु आपण या ठिकाणी पाहतो लोवर फुलटाचा बॉल होता, ऑन साईडला ड्राईव्ह गेला. डीपमध्ये खेळाडू उपस्थित आहेत. एकदा कंप्लीट केला, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, परंतु या ठिकाणी 2 धाबा सहज रीतीनं कंप्लीट केले गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंचा ताळमेळ पहा तुम्ही, दोन्ही खेळाडूंचा कॉलिंग पहा तुम्ही. आणि क्रिकेटमध्ये कॉलिंग ही महत्त्वाची आहे आणि सध्या तरी दोन्ही खेळाडू कॉलिंग करतायत आणि त्यांच्याच माध्यमातून धाबा देखील भरपूर चांगल्या पाहायला मिळतात. 29 धाबा आफ्रिकावरती. आता राहिलेत बॉल शिल्लक 7 आणि विजयासाठी करावं लागतील 15 धाबा. हा चेंडू फार निर्णायक आहे. या चेंडूवरती षटकार आला तर मॅचची संपूर्ण धाबा काढेल. हा चेंडू पण आपण पाहतोय सफल खेळण्याचा प्रयत्न करतो सुरेश निरगुडा. एक जबरदस्त गोलंदाज आहे आणि शेवट गोड गेलाय आणि मी म्हणेन इथं डॉट बॉल सांगत असताना गोलंदाज सुरेश निरगुडाने केलंय कमबॅक. आता समीकरण राहिलंय 6 चेंडू 15 धाबेचं. पहिल्या षटकामध्ये 15 धाबा आल्या, या षटकामध्ये तब्बल धाबा आल्या 14. परंतु आता समीकरण राहिलंय 6 बॉल 15ची गरज. आयोजकांची संपर्क साधावा. शेवटचं तुम्हाला या ठिकाणी कॉल असणार आहे. वारंवार या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगणार नाहीये, त्यामुळे आपण लगेच आयोजकांची संपर्क साधावा. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज. संपूर्ण आता काही या मॅचची जबाबदारी खरं तर शरदवरती सोपवली आहे. शरदवरती सोपवली आहे. अनंता गावंडानं दाखवलेला विश्वास गोलंदाज शरदवरती आहे. 6 बॉल 15ची गरज जिंकण्याकरिता. कोणता संघ जिंकेल सांगता येणं कठीण आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाहीये ना तोपर्यंत कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं फारसं कठीण आहे. लेट्स प्ले गेम ऑन. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस, परंतु या ठिकाणी वॉट अ कॉट नव्हत्याचं होतं करून दाखवलंय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये इथे टीपला जाहील झेल. 1 मोर विकेट डाऊन. मी म्हणेन कॅच पकडली आहे की मॅच पकडली आहे. या ठिकाणी आपण पाहतोय भगवान गोरेला परतावं लागेल. फलंदाज OUT बा. आनंद गावंडा हे मॅच संपल्यानंतर आपण शरद या खेळाडूला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करा, कारण त्याला सध्या तरी आता आरामाची गरज आहे. पहिल्याही सामन्यामध्ये असंच काही घडलं होतं आणि आता 12th मॅन आमच्यासोबत जॉईंट होते. ते मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आणि 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आपण शरद सरांना पाहू. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये देखील अशीच दुखापत होती म्हणून शरदकडं क्रिकेट क्वालिटीचं क्रिकेट आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं, परंतु त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर
पंच पहिला चेंडू असेल ना. येस विकेट असणार आहे. आणि आता 5 चेंडू विजयासाठी 15 धावसंख्येची गरज. या ठिकाणी खान सरांचं देखील आगमन झालंय संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील स्वर्गीय विष्णुदादा स्मृती चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकला. 5 चेंडू 15ची गरज. लोवर फुल टच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे, परंतु लेग बायच्या स्वरूपात इथे मिळेल ते 1 धाव. एक जाबालिया एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिले गेले तर 30 धाबा दाखल गाभाती. 4 बॉल आणि 14ची गरज जिंकण्याकरिता. 2 मोठे फटके या मॅच मध्ये कंपल्सरी तुम्हाला चेस करावे, कंपल्सरी तुम्हाला टोकावेच लागतील. आणि सध्या तरी आपण पाहतोय 4 बॉल आणि 14ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये रामला आपण पाहतोय. एक टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मोठं नाव आहे राम खंडवीला आपण पाहतोय. सध्या तरी स्ट्राईक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतील राहुल आहेत, परंतु या वेळेस आपण पाहतोय राम खंडवीचं स्वागत केलंय षटकारानं. आणि या षटकारानं पूर्णपणे मॅच इथे यू टर्न घेते पीसीसी मांडवा टीम कडनं. आणि राहुलच्या बॅट मधून हा बाई सपर सिक्सर. तक छोडेंगे नाही. 3 बॉल 8ची गरज जिंकण्याकरिता. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की पीसीसी मांडवा हा टीम देखील कमी लेखून जमणार नाही आहे. तो देखील इथे खरं तर हार मानायला तयार नाही आहे. दोन्ही संघ बॅलन्समध्ये, दोन्ही संघ तुल्यबाण आहेत. अजूनही संघ मी म्हणेन बीसीसी चिंचवली हा संघ शिरकाव करू शकतो. 3 चेंडू 8ची गरज. या चेंडूवरती काय घडेल देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय ओव्हर फ्रॉम द बॉडी. इथून पाहिलं गेलं तर निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. 2 चेंडू 8ची गरज. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी मॅच आणि रफ अँड टफची पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना जाईल याच्यात मात्र शंका नाही आहे. आणि जेव्हा जेव्हा शेवटच्या चेंडूवरती सामना पाहायला मिळतोय ना, तेव्हा मात्र कोणता संघ जिंकेल हे सांगता येणं कठीण आहे. 2 बॉल 8ची गरज या चेंडूवरती षटकार आला तर पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती 1 बॉल 2ची गरज. आणि कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, परंतु हा चेंडूवरती जर 2 धावा आल्या तर मात्र पुन्हा एकदा 1 चेंडू 6ची गरज असणार आहे. परंतु सरळ इथे स्पष्टपणे दिसलंय. खरं तर धाबा कशा येऊ दे, परंतु धाबा येणं महत्वाचं आहे. जर पीसीसी मांडवा टीमला हा सामना जिंकायचा असेल तर मग हा चेंडू त्यांच्यासाठी भरपूर मोलाचा आहे. 2 चेंडू 8ची गरज जिंकण्याकरिता. समोर फलंदाज राहुल आहेत. या ठिकाणी आपण पाहतो, या ठिकाणी पाहायला गेलं तर अगदी मी म्हणेन 1च धाव. इथे धावसंख्या आपण पाहिले गेले तर लेग बायच्या स्वरूपात 1च धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 37, लॉस ऑफ 2 विकेट. 1 बॉल आणि 7ची गरज या स्पर्धेचा एक नियम आहे. कंपल्सरी चेस तुम्हाला करावेच लागतील. 1 बॉल आणि 7ची गरज. जर इथे षटकार आला तरी देखील बीसीसी चिंचवली हा संघ विन होऊ शकतो. परंतु इथे जर या चेंडूवरती वाईट आला आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये इन करू शकतो बीसीसी मांडवा संघ. या वेळेस पुन्हा एकदा पाहतोय अलॉंग द कार्पेटनं मी म्हणेन जिथे भगवान गोरेची काच पकडली ना, तिथून संपूर्णपणे या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये मी म्हणेन यूटर्न घेतला. आणि बीसीसी चिंचवली टीमनं हा सामना खरं तर जिंकत असताना पाहायला मिळाला. वेल डन टीम बीसीसी चिंचवली संघ आणि हार्ड लक टीम पीसीसी मांडवा संघ. 2च खेळाडू आहेत, परंतु 11 खेळाडूंना ते भारी आहेत. खरं तर पीसीसी मांडवा टीमला मी सलाम करेन. राहुल आणि भगवान गोरे आणि अनिल पादीर असे 3च खेळाडू आहेत त्या संघामध्ये. आणि 3 खेळाडू खरं तर आज मात्र बीसीसी चिंचवली टीमला ते भारी पडले होते. परंतु जिथे भगवान गोरेची विकेट आली ना, तिथून संपूर्णपणे बीसीसी चिंचवली टीमनं तो सामना जिंकलाय. हार्ड लक टीम पीसीसी मांडवा संघ, बट गुड लक टीम चिंचवली संघ.